अध्यक्षा आपल्या शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका सोनवणे मॅडम या कार्यक्रमासाठी आपल्याला अचानक प्रमुख पाहुणे लाभलेले पत्रकार बालासाहेबजी फपासाहेब, शाळेतील सर्व ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो. खरं तर तुम्हाला धन्यवाद देतो, कारण आपण 9:30 पासून या ठिकाणी उन्हामध्ये बसून आहात त्याबद्दल, आणि तुमची जी शांतता आहे त्या शांततेला पण साथ दिली पाहिजे त्याबद्दल या ठिकाणी मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. ते आपण जयंती फुलेंची का साजरी करतो? बऱ्याच मुलांनी भाषण केलेले, मुलींनी भाषण केलेले, काही जण प्रथमच स्टेजवर आलेले, विशेषतः 5वीचा वर्ग, 6वीचा वर्ग आणि इयत्ता 9वी अ चा वर्ग. हे 9वीचे विशेष आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य सांगता येईल की 9वी अ च्या मुलं जे बरेच समोर आले आणि त्यांनी आपल्याला जमण्याचं भाषण केलं, त्याबद्दल त्या 9वी अ च्या वर्गाचं, त्या मुलांचं, त्यांचे वर्ग शिक्षक यांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. बदल झाला पाहिजे. या कार्यक्रमामध्ये बरेच विद्यार्थी नव्हते, आवाहन केलं होतं आणि त्या कार्यक्रमात जे कमतरता होती ती कमतरता या कार्यक्रमामध्ये मुलांनी भरून काढली. असंच जे आम्ही आवाहन करतो ते आवाहन आपण करून त्या ठिकाणी बदल केला पाहिजे. आता आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं की टीव्ही आणि मोबाईल त्याचे फायदे थोडे सर्वांना माहित आहे. फायदे तर आहेत, परंतु त्या एखाद्या गोष्टीचा फायदा कसा करून घेतला पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या विचारावर अवलंबून आहे. आणि त्यांनी आवाहन केलं की या जयंतीनिमित्त, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभ्यास केल्यानंतर काय परिवर्तन होतं? ज्या क्रांतीज्योतीमुळे आज तुम्ही या शाळेमध्ये हजर आहात मुली, त्याचा परिणाम बाबासाहेबांनी सांगितला की महिला राज हे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे. कलेक्टर पासून ते सर्व स्तरापर्यंत राष्ट्रपती. मला कोणत्या मुलींमध्ये आपल्या भारताच्या राष्ट्रपती यांचं नाव पण सांगतो, मला हात वर उभं करा. आपल्या भारताचा प्रथम नागरिक, भारताच्या राष्ट्रपती, एक हात उभा आला, 2 हात, तर उद्रवाद द्रौपदी मुर्मू शब्दात, तर या भारताच्या राष्ट्रपती. हे 7 ते 9 त्यांनी सांगितलं, खरंच चांगली आयडिया. मोबाईल आणि टीव्ही बंद करून पालकासोबत जेवण करून थोडा सहविचार केला पाहिजे, अभ्यासावर चर्चा केली पाहिजे, जेणेकरून एक परिवर्तन निश्चित घडेल आणि आपला अमूल्य असा वेळ समजूत राहील. त्याबद्दल ते मात्र सांगतात. पुन्हा एकदा सर्व मुलांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.